जर्सी नंबर 28 28 नंबरची जर्सी अंगावर सध्याच्या घडीला परिधान करताना आपण गोलंदाज मयूरला पाहतोय आणि सलामीसाठी जोडी मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय हिमांशू आणि त्याच्या सोबतीला बबलू आणि सध्या आपण पाहिलं तर भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल भरपूर चांगली स्पर्धा तर चर्चेची पाहायला मिळते परंतु मॅच देखील तितक्याच चर्चेच्या या ठिकाणी पाहायला मिळतात मॅचला सुरुवात आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता ऑन साइडला त्या ठिकाणी बोलबायचा प्रयत्न होता शॉट बॅकवर्ड स्पेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि पहिल्या बॉलवर आघात होतोय पहिल्या बॉलवर मोठी विकेट हिमांशू बॅक टू द डगआउट पहिला धक्का खूप मोठी विकेट हिमांशू आला मात्र इथे मैदान सोडण्यास भाग पडले फेलिंग प्ले टू रॉंग कॉल चुकीच्या कॉलचा सध्याच्या घडीला शिकार होताना आपण हिमांशूला पाहिलं षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं तर मयूर बॉलिंग मार्कवर आणि भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान विकास स्पोर्ट्स पवाळे त्यांच्या बी पक्ष धनाजी स्मृती बोरगाव हा संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय परंतु सध्या आपण पाहिलं तर कशा प्रकारचा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल महत्वाची विकेट नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट साठी ओहो बाकफुटवर कट करायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु बॅट बॉलचं त्या ठिकाणी कनेक्शन नाही डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मयूर षटक क्रमांक 1 मध्ये सातत्याने विकास स्पोर्ट्स पवाले या संघासाठी भरपूर चांगली आहे जी मात्र गोलंदाजी करत असो सिंहाचा वाटा म्हणायला हरकत नाहीये कारण की जेव्हा गोलंदाज षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करत असतो तेव्हा मात्र सिंहाचा वाटा आपल्या संघासाठी देत होतो परंतु यावेळेस बबलू ऑन साइडला इथे पूल केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे तो 4 चौकार चौकार आले चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या प्रारंभ आणि शुभारंभ होताना धनाजी स्मृती बोरगाव या संघाचं 4 या धावसंख्येने पाहायला मिळत आहे नेक्स्ट बॉल पुन्हा आता जास्तीचा सफल झालाय ऑन साइडला इथे बोलवलंय डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि करत नाही चूक पकडला जाईल आणि संपला खेळ बबलू ही देखील महत्वाची विकेट होती या मॅच मध्ये आणि आता बबलूच्या खेळीचा अंत झाला बबलू बॅक टू द डगआउट खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आम्ही असोसिएट चषक मयूर दादा ऑन ऑल टीम ने पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आणि दिवस क्रमांक 2 मध्ये देखील ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत भरपूर चांगलं आयोजन भरपूर चांगलं नियोजन आणि चर्चेची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आज आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर रजनी क्रिकेट स्पर्धा भरवणं इतकं सोपं नव्हतं परंतु ते मयूर दादा आणि संपूर्ण टीमने या ठिकाणी शक्य केलंय अशक्य गोष्ट शक्य करणं म्हणजेच कुठेतरी प्रबल शक्ती माणसाची या ठिकाणी जागृत राहणं आणि तेच काम या ठिकाणी आपण मयूर दादा आणि ऑल टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं धावफलकावरती धावसंख्या 4 या धावसंख्येवरती 2 विकेट या ठिकाणी गमवताना देखील पाहिल्यात बॅटिंग करत असताना धनाजी स्मृती बोरगाव या संघाला महत्वाच्या विकेट होत्या महत्वाच्या विकेट म्हणजेच एका अनुषंगाने पाहिलं तर ओपनिंग साठी जे दाखल झाले होते ते 2 बॅटर थोडंसं आता डगआउटच्या कक्षाला इथे आसरा घेताना आपण पाहतोय या मॅच मध्ये आणखीन एक चांगला बॉल षटक क्रमांक 1 मध्ये भरपूर चांगली आहे या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र मयूरच्या माध्यमातून आतापर्यंत 4 धावा या ठिकाणी खर्च केल्यात एक विकेट देखील प्राप्त केली आहे ओहो पुन्हा डाऊन साइडला पुल करायचा प्रयत्न गुडल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडासा इथे आतल्या बाजूने वळाला बॉल आणि बॉल थेट जाऊन दिसत होतं विकेट किपरच्या हातामध्ये परंतु विकेट किपरचं जजमेंट या ठिकाणी खराब पाहायला मिळत आहे आणि
हजार अनुषंगाने एक चोरटी धाव सध्याच्या घडीला पाहायला मिळते. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्या ची मत जाऊन पोहोचले 5. या धावसंख्येवरती 2 विकेटच्या मोबदल्यात सध्याच्या घडीला थोडंसं संकट आता बॅटिंग करत असताना धनाजी स्मृती बोरगाव या संघावर पाहायला मिळत आहे. परंतु इथून देखील या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. ऑलरेडी जर आपण पाहिलं धनाजी स्मृती बोरगाव संघासाठी 2 बॉलची देखील पेनल्टी लागली आहे. म्हणजे कुठेतरी मॅच मध्ये खडतर प्रवास करताना देखील आता आपण धनाजी स्मृती बोरगाव या संघाला पाहतोय. काय घडे मॅच मध्ये महत्वाची मॅच आहे. एक चर्चेची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकाचं स्वप्न आहे असोसिएशन चषक जिंकण्याचं, मानाचं करंडक आपल्या घरी न्यायचं. परंतु आज आणि येणाऱ्या दिवसामध्ये कोणाचं स्वप्न या ठिकाणी साकार होईल, येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. षटक क्रमांक 2 षटक क्रमांक 2 मध्ये आपण बॉलिंग मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज वैभवला पाहू शकता. काय गोलंदाजी प्युमनच्या षटकामध्ये इथे पाहायला मिळाली षटक क्रमांक 1 मध्ये मयूरच्या माध्यमातून. परंतु आता मॅच मध्ये पाहिलं तर वैभव बॉलिंग मार्कवर आहे. थोडंसं इथे आत्मविश्वास आणि मनोबल देखील वाढलं असेल. कारण षटक क्रमांक 1 मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी केला होता की शिल्के मात्र ऑन स्ट्राईकला होता. परंतु इथे पाहिलं तर जबरदस्त बॉल यॉर्क लेंथ मध्ये वाईड यॉर्करचा प्रयत्न देखील सातत्याने या ठिकाणी केला जातोय. कारण की प्युमनच्या षटकामध्ये देखील आपण मयूरच्या माध्यमातून अशा प्रकारची गोलंदाजी आणि अशा प्रकारचे चेंडू या ठिकाणी फेस करताना पाहिलं होतं. परंतु आता तोच त्याच अनुषंगाने ते वैभव देखील भरपूर चांगली सुरुवात करताना पाहतोय. ओहो, पुल करायचा प्रयत्न होता. ऑन द राईट फटके सातत्याने खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केले जातात. परंतु बॅट आणि बॉलचं या ठिकाणी कनेक्शन देखील होत नाहीये. नितीन आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईकला आहे. सध्याच्या घडीला आता आपण पाहिलं तर थोडं संकट देखील पाहायला मिळत आहे. परंतु या संकटाचं निराकरण करण्यासाठी संकट मोचकची कामगिरी देखील या मॅच मध्ये या ठिकाणी करावी लागेल. ओहो, जास्तीचा सफळ या ठिकाणी क्षेत्ररक्षक वाटकॉट जबरदस्त जेल कॅच ऑफ द टुर्नामेंट सध्याच्या घडीला पाहायला मिळते. काय जेल संपादित केलंय मित्रांनो. जेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वाटकॉट जबरदस्त जेल त्या ठिकाणी समाप्त केलंय. आखूड टप्प्याचा बॉल होता. काय ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळतंय. शेवटपर्यंत बॉल वर नजर ठेवली आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल पकडला जातोय आणि त्याच अनुषंगाने एक मोठी विकेट नितीनला देखील आता मैदान सोडण्यास भाग पडले. नितीन बॅक टू द डगआउट. धावफलकावरती 6 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 3 विकेटच्या मोबदल्यात हा मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता सातत्याने संकट येत चालले ओढावताना देखील पाहतोय बोरगाव या संघावर. हो, सॉफ्ट हँड पंच करायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता यश भाऊच्या माध्यमातून. परंतु आणखीन सध्या पाहिले तर मोठी विकेट आता आकाश याला देखील मैदान सोडण्यास भाग पडले. आकाश देखील आता तंबूच्या आश्रयाला येताना पाहतोय या मॅच मध्ये. एका पाठोपाठ एक सध्याच्या घडीला मैदानामध्ये बॅटिंग करताना आपण धनाजी स्मृती बोरगाव संघाच्या खेळाडूंना माघारी येताना पाहतोय. हॅलो चेक. षटक क्रमांक 2 षटक क्रमांक 2 मध्ये आपण वैभवला पाहतोय. अप्रतिम लाईन आणि अप्रतिम चेंडू या ठिकाणी फेस करताना देखील आपण वैभवच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहतोय. ओहो, हा ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न डीप अगदी कावकानं फेसला इथे या बॉल आणि गॅप खेळला. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि या ठिकाणी काय घडले काय बिघडलंय सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे टीव्ही अंपायरची मदत त्या ठिकाणी घेतली जाईल. सेवन स्टार वाहिनी आणि या ठिकाणी चेक केलं जात आहे. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतली जाईल. टेक्निकल टीम देखील या ठिकाणी सज्ज आहे.
या ठिकाणी चेक केलं जातंय काय घडलंय काय बिघडलंय या सर्व प्रश्नाचं उत्तर आहे OUT आउट. तिसऱ्या पंचांचा डिसिजन या ठिकाणी विकेट. मी या ठिकाणी गोलंदाजी करताना आपण वैभवला पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्क वर आलाय आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर देखील करताना आपण वैभवच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहतोय. स्टील वन टू गोल. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. जर्सी नंबर 7 म्हणजेच MS धोनीचा बिग फॅन ना. आणि याच्या पद्धतीने आपण पाहिलं तर भरपूर चांगली या ठिकाणी कामगिरी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा बॉल चला बेल अधिकचा खर्च करत आहात आपण. नेक्स्ट बॉल ओर द विकेट साठी या ठिकाणी चांगला बॉल गुडल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडासा ते खाली राहिला आणि बॉल थेट जाऊन विसातो विकेट किपरच्या हातामध्ये. याच अनुषंगाने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 7 धावा असतील. आतापर्यंत जर पाहिलं तर थोडस ती चिंतेची बाब आता बनली असेल. संकटाचं सावट या मॅच मध्ये उडावताना धनाजी स्मृती बोरगाव या संघावरती पाहतोय. सध्याच्या घडीला पाहिलं तर थोडस आता चिंतेची बाब देखील बनली असेल धनाजी स्मृती बोरगाव या संघासाठी. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकामध्ये आतापर्यंत 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि 2 षटकामध्ये धावफलकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त 6 या धावसंख्येवरती ची मात्र जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 मध्ये आता बॉलिंग मार्क वर जर आपण पाहिलं तर निखिल बॉलिंग मार्क वर त्याला मात्र पाहू शकता. सध्या मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधले 50 संघ इन ऍक्शन मध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले आणि आज देखील 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला ते वलवायचा प्रयत्न फॉरवर्ड केलं डीप मध्ये अलोंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या कर बॉल ट्रॅव्हल होते परंतु फिल्डर देखील वेगाने आल्या बॉल पर्यंत पोहोचला. एकच सिंगल त्या ठिकाणी इकवडली जाईल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलकाला थोडस ते आकार होत देताना आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 5 विकेटच्या मोबदल्यात कुठेतरी हा मॅच मध्ये खडतर प्रवास करताना आपण धनाजी स्मृती बोरगाव या संघाला पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल सातत्याने चांगल्या गतीने चांगल्या लेंथवर चांगल्या लाईनवर इथे टप्पे शोधले आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपण विकास स्पोर्ट्स पापाल या संघाचे प्रत्येक खेळाडूला पाहतोय. आतापर्यंत तर खऱ्या अर्थाने पाहिल्या मॅच मध्ये एक चांगली आणि अभिमानास्पद अशी गोलंदाजी करताना देखील आपण विकास स्पोर्ट्स पापाल या संघाचे गोलंदाजाला पाहतो. हो यावेळेस यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं पतन. आणखीन एक मोठी विकेट यशवंत याला देखील आता मैदान सोडण्यास भाग पडलाय. एक जे मात्र मैदानामध्ये OUT म्हणजे आउट होताना बॅटर धनाजी स्मृती बोरगाव संघाचे प्रत्येक बॅटरला पाहतोय. 6वा धक्का बसतोय. आता न्यू बॅटर देव कराळे. देव साठी हा बॉल इथे फटका केलायचा होता. त्या ठिकाणी मिडऑफच्या दरम्यान एक्झिक्यूट करायचा होता गॅप परंतु या ठिकाणी आणखीन एक धक्का हा एका पाठोपाठ एक सध्याच्या घडीला मॅच मध्ये आपण पाहिलं तर धनाजी स्मृती बोरगाव संघाचे खेळाडू परतीचा प्रवास करताना पाहतोय. संकट या मॅच मध्ये उडावताना आपण धनाजी बोरगाव या संघावर पाहतोय. कुठेतरी खडतर प्रवास आपण उल्लेख देखील केला होता. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन चे मात्र एक गाव एक संघासाठी देणं महत्वाचं असतं परंतु या मॅच मध्ये
कुठेतरी ती जमेची बाजू आणि कमीची बाजू आता सध्याच्या घडीला जाणवताना आपण धनाजी स्मृती बोरगाव या संघाला पाहतोय. नेक्स्ट बॉल. ओहो, या प्लेस या ठिकाणी जास्तीत सफळ होऊन खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु ऑप्शनला सोडून या ठिकाणी बॉल चाललाय. त्याच अनुषंगाने पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव थोडी धावफलकावरती अंकित होताना आपण धनाजी स्मृती बोरगाव संघाच्या खात्यामध्ये पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र फक्त आणि फक्त 9 या धावसंख्येवरती. स्विजिटचा फटका अटेंड करायचा होता, रिबतचं अस्त्र बाहेर काढलं होतं, परंतु हवं तसं मिडलिंग नाहीये, कनेक्शन नाहीये आणि आणखीन एक मोठी विकेट. आता भाऊ याला देखील मैदान सोडण्यास भाग पडले. भाऊ बॅक टू द डगआउट. दोस्ती कशी टिकवायची हे आमच्याकडून शिका. दोस्ती कशी टिकवायची हे आमच्याकडून शिका. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक दरम्यान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. रविराज ब्लास्टर जांभोडे संघाचा कॅप्टन आणि पवार 11 माल्हेड संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. त्यानंतर लगेचच आपण टॉस देखील संपन्न करणार आहोत, याची देखील दक्षता घ्या. लास्ट बॉल षटक क्रमांक 3 मध्ये आपलेस आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर पाहता 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती 8 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त आणि फक्त 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. मॅच मध्ये घडले काय, बिघडले काय, आता सर्व प्रश्नाचे उत्तरे या ठिकाणी मिळतीलच थोड्याच वेळात. 4 षटकांची मॅच आहे. आता षटक क्रमांक 4 मध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 चेंडू या ठिकाणी फेस करायचे आहेत. बॉलिंग मार्क वर सुजल याला मात्र इन्व्हाइट केलं जात आहे. चला, अधिकचा वेळ जास्त खर्च करू नका. आपण विकास स्पोर्ट्स पबाळी संघ. पहिलाच बॉल यावेळेस लोंगापकडे ट्रॅव्हल केलंय क्षेत्ररक्षक. ओहो, मिस्टेक झाली आहे आणि बॉल अगदी थोडी दिशा बदलताना पाहिलं. तोपर्यंत 2 धाबा त्या मात्र इकडल्या जातील आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती थोडस ते वेगाने आता फ्लाइट म्हणायला हरकत नाहीये. 11 धावा मात्र अंकित होताना पाहिलं आहेत. सुजलला बॉलिंग मार्क वर षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय. राईट राऊंड द विकेट, समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड फटका केलाय. क्षेत्ररक्षक आलाय बॉल पर्यंत लोंगापूर्ण आणि एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य दिलं जात आहे. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की एक एक धावेला देखील महत्व दिलं पाहिजे, कारण की एक एक धाबेसाठी या ठिकाणी इतिहास घडला जातो. कारण की एक एक धाबेसाठी कित्येक सामने गमवले, त्यांना एकदा जाऊन विचारा एका धाबेची किंमत. आणि तीच सध्याच्याकडे परंपरा आता जपताना बॅटिंग करत असताना धनाजी स्मृती बोरगाव संघाच्या खेळाडूंना पाहतोय. सफळ होऊन गेल्याचा प्रयत्न. आपली लाईन थोडी खराब पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव देखील टीमच्या खात्यामध्ये अडवेल धनाजी स्मृती बोरगाव संघाच्या खात्यामध्ये. आणि या धावफलकावरती धावसंख्या बॅटिंग करत असताना आपण बोरगाव संघाची पाहतोय 13 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न. इथे पाहिलं तर बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. डॉट बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मॅच मध्ये थोडीशी चिंतेची बाब सातत्याने उल्लेख देखील करतोय, परंतु मोठे फटके येत नाहीये. शांत ठेवले आतापर्यंत बॅटर्स बोरगाव संघाचे खेळाडूंना. पाहता पाहता खऱ्या अर्थाने पाहिले तर 4 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 4 ओव्हर मध्ये धावफलकावरती बॅटिंग करत असताना बोरगाव संघाची फक्त आणि फक्त 13 या धावसंख्येवरती. आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता असेल. बोरगावचे शिवसेना शाखा प्रमुख पांडुरंग बंधू कराले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. तर असोसे गावचे गोड व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके वैभव दादा बांगर सर या ठिकाणी उपस्थित आहेत.
आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम असोसिएशन चषक 2026 मध्ये. थँक्यू सो मच या ठिकाणी आलात आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 24 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त जी मात्र आवश्यकता असेल 14 धाब्यांची. मॅच मध्ये घडलंय काय थोडी चिंतेची बाब आणि या मॅच मध्ये सध्या काय चुका झाल्यात यावर देखील आता फोकस करावं लागेल बोरगाव संघाकरिता, कारण की 24 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता. चला आपण आपले पबळे संघ विनंती असेल आपले सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये एंटर करा. तर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस कडे वळतोय. तर रविराज ब्लास्टर जांबुडे संघाचा कॅप्टन आणि पवार 11 माल्हेड संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन, प्रथमतः एक संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित राहा. तर रविराज ब्लास्टर जांबुडे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक बॉल पडायच्या आतमध्ये जर पवार 11 माल्हेड संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिला नाहीये तर त्या संघाला प्रथमतः टॉस इथे गमवताना आपण पाहू शकता आणि त्यानंतर 2 बॉलची पेनल्टी देखील दिली जाईल. एक अगदी शिस्तप्रिय स्पर्धा आपण मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएकरांच्या माध्यमातून पाहतोय. खऱ्या अर्थाने मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा आणि या असोसिएकरांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आणि दिवस क्रमांक 2 मध्ये देखील अत्यंत शिस्तप्रिय स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दोन्ही संघाचे कॅप्टनचं करूया प्रथमतः आपण मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करेन की आजच्या दिवसामध्ये 2 कॅप्टन म्हणजे एक पहिल्या मॅच आणि एक शेवटची मॅच असे 2 कॅप्टन आता जेव्हा टॉस साठी या ठिकाणी वेळेवर उपस्थित झाले आहेत. त्याबद्दल त्यांचं असोसिएशन चषकाच्या वतीने मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मुरबाड तालुक्यातील एक दमदार व्यक्तिमत्व मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय गोविंदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः आपण हा टॉस महत्वपूर्ण मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करत आहोत. 2 संघांच्या दरम्यान ही टॉस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. अगदी चर्चेची स्पर्धा आपण पाहिलं तर आम्ही असोसिएशन चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 दिवस क्रमांक 2 मध्ये देखील आपण अत्यंत शिस्तप्रिय ही स्पर्धा पाहत आहोत. मॅचला सुरुवात सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं तर हिमांशु भाऊ बॉलिंग मार्कवर असेल आणि सध्याच्या घडीला आपण सुरुवात थोडी खराब पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करत असताना विकास स्पोर्ट्स पवाल या संघाची एक धावसंख्या ची मात्र पाहायला मिळते. टीमच्या टोटल मध्ये थोडस इथे आपण पाहिलं तर थोडस ते खराब कामगिरी खेळाच्या पूर्वार्धामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर देखील थोडस इथे मेहनत आणि प्रयत्न भरपूर करावे लागतील. ते मात्र धनाजी स्मृती बोरगाव या संघाला बाईच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी इकवडली जाईल. धावफलकावरती धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 4 षटकांमध्ये मोठं असं आपण जर पाहिलं तर एक टार्गेट सेट करायला हवं होतं, परंतु खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पत्त्यांचा जसा बंगला ढासला तशी काय अवस्था मॅच मध्ये पाहायला मिळाली. बोरगाव या संघाची शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न होता, नशिबाचा दरवाजा ठोठावतोय आता बॅटिंग करत असताना टीम साठी आणि हा येतोय नशिबाचा 4 चौकार. धावफलकावरती धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. विकेट किपरचा जजमेंट आणि बॅकअप थोडं खराब पाहायला मिळतंय. त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चौकार जो मात्र नशिबाचा चौकार म्हणायला हरकत नाहीये. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन पोहोचला आणि धावफलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाइट होताना आपण विकास स्पोर्ट्स पवाल या संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. छोटा आव्हान आहे, माफक असं आव्हान आहे आणि P1च्या षटकामध्ये ते अगदी विचार घेता पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल अँड सक्सेसफुल. बॉलला थेट पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे समीरेच्या बॅट मधून आलाय हा 4 चौकार.
10 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे. बॅटिंग करत असताना पवार या संघाची चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. ओहो, अगदी खुळ्यात बॉल होता, पुन्हा एकदा पुढ्यात टाकायचा प्रयत्न केला होता, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉल आलाय, परंतु मॅच मध्ये हरकत नाहीये. जे मत विकास स्पोर्ट्स पवार या संघाला, कारण की थोडस इथे माफक असं आव्हान आहे. मॅच मध्ये परिपक्वपणे या ठिकाणी कमबॅक करताना आपण जे मात्र पवार या संघाला पाहतोय. आपल्या खिशात हा सामना इथे घातलाय तो मात्र विकास स्पोर्ट्स पवार या संघाने, कारण की आता मॅच मध्ये इक्वेशन जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची आवश्यकता असेल. नेक्स्ट बॉल ॲट राउंड द विकेट. ओहो, पुन्हा आडवा बाटने फोर्स केलाय समीर, आणि समीर पवारच्या पाठमधनं आणखीन एक दिमागदार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बिगिट करायचा प्रयत्न होता, परंतु बाटांनी बॉलचं हवं तसं मिडलिंग नाहीये, कनेक्शन नाहीये. आता अनुषंगाने पाहिलं तर धावफलकावरती 11 धावा आणि शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. भाऊ बॉलिंग मार्कवर आहे. अभी तशी कामगिरी भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये, परंतु सध्याच्या घडीला आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये जरी विचार केला, म्हणजेच धनाजी स्मृती बोरगाव बी या संघाचं, तर या मॅच मध्ये थोडंसं इथे नतमस्तक होताना आपण विकास स्पोर्ट्स पवार या संघासमोर या टीमला पाहिला. ओहो, एक्स्ट्राची धाव इथे मिळेल का नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. चांगला बॉल चांगल्या लेंथवर इथे टप्प्यावर येते. आपण भाऊच्या माध्यमातून हा बॉलला पहिलं पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 11 या धावसंख्येवरती. 18 बॉल या ठिकाणी. षटक क्रमांक 2 मध्ये आपण जयेश बॉलिंग मार्कवर याला पाहतोय. पहिलाच बॉल लाऊड अपील केली जाते पंचांकडे, परंतु प्रश्न विचारले जातात. तटस्थ असतील पंच देखील, अनुभवी पंच आहेत. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर असोसिएकर चषकामध्ये ते देखील दाखल झाले, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. आणि जे गायकर यांना देखील पाहू शकता, प्रवीणजी विशेष सर यांना देखील पाहू शकता. ओहो, यावेळेस इन्साइड आउटचा प्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय. सीमा पार समीर पवारच्या बॅट मध्ये आलाय हा विजय फटका. चौकार.